हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की मीरा खूप अस्वस्थ असते. ती बोलते की ती मंजिरी म्हणाली ते खरं असेल का? बाबा खरंच तिच्या तावडीत असतील का? आणि मी तिच्या शरण गेलं बाबांना आवडणार नाही. मला आजीला भेटायलाच हवं. मीरा जायला लागते तेवढ्यात तिला नर्मदा अडवते आणि बोलते की मीरा, तुझे बाबा अजून घरातच आहे का? नाही म्हणजे ते अदृश्य आहेत ना, असं ऐकलं होतं मी. बापरे, म्हणजे ते कुठूनही येतील ना? तेव्हा मीरा बोलते की आत्या मला काम आहे. तेव्हा नर्मदा बोलते की तू काम कर ग, पण मग असं म्हणते की माझं ना ऐकून तू खूप मोठी चूक करतेस. तेव्हा नर्मदा मीराला बोलते की तुला मला एक सिक्रेट सांगायचं आहे. तेव्हा मीरा ऐकलं नाही ऐकल्यासारखं करते. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरीचं. तेव्हा मीरा थांबते आणि बोलते की मला स्वतः मायाने सांगितलं आहे. तेव्हा मीरा मनात बोलते की बाबांनी हिला काय सांगितलं असेल. तेव्हा मीरा लगेच विचारते आत्या काय सिक्रेट आहे. तेव्हा नर्मदा बोलते की सांगेल मी, पण माझी एक अट आहे. तेव्हा मीरा बोलते अट. तेव्हा मीरा बोलते काय? तेव्हा नर्मदा बोलते मी जर तुला सिक्रेट सांगितलं तर तू मला मदत करायची ते लढायला, त्या मंजिरीला हरवायला. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ आपल्याकडे वेळ खूप कमी. तेवढ्यात अथर्व येतो. तेवढ्यात नर्मदा टॉपिक चेंज करते. लवकर विचार कर हं, सांग मला कुठली भाजी करायची, मी खाली वाट बघते म्हणून. इकडे मंजिरीला मार्जेरी सांगत असते की हा काळ आपल्यासाठी फळणारा आहे मंजिरी. येत्या पौर्णिमेचा काळ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माझ्या लक्षात आहे मार्जेरी, हा काळ अभद्र पौर्णिमेचा आहे. या काळात देवता मनुष्याच्या भेटीला येत नाही, त्यामुळे आपल्याला थांबवण्यासारखं कोणीही नाही. हा काळ मीराला संपवण्यासाठी अगदी योग्य होता, पण आपल्याला तिला जिवंत ठेवायचं आहे. तिच्याकडून आपल्याला बाळ हवं आहे ना. हरकत नाही, माझी प्रिय नात वेदा, तिला तर संपवूच शकते मी. तेव्हा मार्जेरी बोलते की नाही, वेदाभोवती देवीचं कायमचं कवच आहे, त्यामुळे ते सोपं नाही. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे, वेदाला संपवण्याचा विचार बाजूला ठेवते आणि मीरा तिच्या बाळाला कसा जन्म देईल हे विचार करते. इकडे अजित त्याच्या मॉमला बोलतो की बॉम्ब फोडणार होतीस ना, मग फोडला का नाही, सांगितलं का नाही त्या मीराला. तेव्हा नर्मदा बोलते की अरे असं कसं सहज सांगणार आहे, मी तिला अट घातली आहे, तिने ती अट मान्य केली ना तर मग मी तिला सांगणार, मग ब्लास्ट होईल. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो की मॉम, मीराने ती अट मान्य केलीच नाही तर. तेवढ्यात नर्मदा बोलते बावळट. तेवढ्यात लगेच मीरा येते दरवाजा ओपन करून. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा ये ये ये, तुझीच वाट बघत होती मी. काय मान्य आहे तुला माझी अट? तेव्हा मीरा बोलते की आत्या आम्ही तुमची कोणती अट मान्य करणार नाही, तरी तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. तेव्हा नर्मदा बोलते की नाही नाही, मी असं कसं सांगणार. तेव्हा मीरा बोलते जाते मी. तेव्हा अजित बोलतो ए कमवून यार मीरा, एवढं मोठं सिक्रेट करणार आहे तुला, छोटीशी गोष्ट मान्य करूच शकते तू. तेव्हा मीरा बोलते तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला. तेवढं अजित बोलतो की तुझ्या सासूबद्दल आहे सिक्रेट. तेव्हा मीरा बोलते तरीसुद्धा तुम्हाला सांगायचे की नाही हे तुम्ही ठरवा. तेव्हा मीरा बोलते येते मी. तेव्हा अथर्व बोलतो, तेव्हा अजित बोलतो की हे थांब थांब. तेव्हा त्याच्या आईला बोलतो की सांग. तेव्हा नर्मदा बोलते नाही नाही, असं कसं सांगणार. तेव्हा अजित बोलतो हिने अट मान्य केली नाही तरी फायदा आपलाच आहे. तेव्हा नर्मदा बोलते मीरा ठीक आहे, हे सगळं मला मायाने सांगितलं आहे. तेव्हा नर्मदा बोलते की ऐक, मायाने अंबिकाचा खून केला होता, पण ते करायला तिला मंजिरीने सांगितलं होतं. तेव्हा नर्मदा बोलते खरंच हे खरं आहे आणि हे असंच मला मायाने सांगितलं. तेव्हा नर्मदा बोलते आणि तुला जर वाटत असेल की हे खोटं आहे तर माझ्याकडे जे काही आहे ते मी हरायला तयार आहे. ही मंजिरी वाटते तितकी साधी बाई नाही, महा पोचलेली बाई आहे. तेव्हा मीरा बोलते तुम्हाला हे नक्की मायानेच सांगितलं ना. तेव्हा अजित बोलतो हो हो, आय स्वेअर, बायको आहे माझी. तेव्हा मीरा बोलते हे सगळं तुम्ही मला का सांगताय. तेव्हा नर्मदा बोलते हे तू साधा सरळ आणि निर्मळ, तुझी मदत व्हावी आणि तुझ्या करवी आमचीही. हेल्पसाठी तिला माझी मदत हवी आहे, पण मला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न असू शकतो का. या सगळ्यात अडकले तर बाबांना कधी आणि कसं शोधणार. आणि मला आजीला भेटायचे. प्रत्येक वेळेस मी आठवण काढली की ती ती लगेच येते, पण यावेळी का आली नाही. इकडे अजित मायाची आठवण काढत असतो. तेव्हा दामोदर बोलतो की अरे सांभाळे स्वतःला. तेव्हा नर्मदा बोलते की एवढं काही वेळ लागलं, एवढं काही प्रेमात आहेस तिच्या. तेव्हा अजित बोलतो की एक तर माझा हनीमून झालं नाही तुमच्यामुळे, लग्न झाल्याचं टॅग लागला आहे तो वेगळाच. तेव्हा दामोदर बोलतो अच्छा याचं दुःख आहे तुला. तेव्हा अजित बोलतो नाही नाही, माझी बायको माया परत येत नाही याचं दुःख आहे मला. तेव्हा दामोदर बोलतो अरे बायको परत येत नाही याचं काय दुःख करतो, सुख असतं त्यात सुख. तेव्हा नर्मदा बोलते सुख आहे, मी निघून गेली ना तेव्हा तुम्हाला कळेल, भीक मागून खायला लागेल. तेव्हा दामोदर बोलतो की मग आता काय करतोय. तेव्हा ते दोघांची झटापटी होत असते. तेवढ्यात अजित बोलतो की शांत बसा. तेव्हा अजित बोलतो की तुम्हाला आपापसात भांडायचं असेल तर बाहेर जा आणि थांबायचं असेल तर मायाला कसं शोधता येईल त्यात
त्याचा आपण विचार करूया. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ आजी, ती जर स्वतःहून गेली असेल तर तिला शोधणं कठीण आहे, आणि जर ती गायब केली असेल मंजिरी किंवा मीराने तर तिला शोधू शकतो आपण. तेव्हा माया आपल्याला आपोआप सापडेल. इकडे नर्मदा मीराकडे येते आणि बोलते की मीरा, खरं सांग, मायाला कुठे गायब केलेस? अजितने काही संशय घेतला तर तुझ्या नवऱ्याने त्याच्या थोबाडीत मारली. हे बघ अजित, अथर्वला काही माहीत नाही, पण मला चांगलंच माहिती आहे. सावसूतपणाचा आव आणू नकोस. किती पोहोचलेली आहेस ना, माहिती आहे मला. तेवढं तिथे अंबिका येते. नर्मदा बोलते की जी मुलगी मंजिरीशी भिडू शकते ती किती पोहोचलेली आहे ना, हे माहिती मला. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ मीरा, आपल्यात वैर नाही आहे. मंजिरीने अंबिकाचा खून करायला लावला होता, तेवढ्यात मीरा अंबिकाकडे बघते. आणि तेव्हा नर्मदा बोलते, एवढी मोठी बातमी मी तुला दिली, मग त्या बदल्यात मला काही नको का? नाही, तू चल आधी सांग मला की माया कुठे? अंबिकाला काहीच कळत नसतं हे ऐकून. तेव्हा अंबिका बोलते की काय, काहीही बरळते ही बाई. मीरा, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको, खोटारडी ही बाई. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ मीरा, जोपर्यंत तू मला काही सांगत नाही तोपर्यंत मी तुझी पाठ सोडणार नाही. अगं एक गोष्ट लक्षात घे ना, मंजिरी विरोधात आपली टीम होऊ शकते. तेवढ्यात अंबिका बोलते की हे बघ मीरा, ह्या बाईवर काही विश्वास ठेवायचा नाही आणि हिला काही सांगूही नको. तेव्हा मीरा रागाने बोलते, बस झालं, माहिती मला हे सगळं, सतत तेच बोलू नकोस. तेव्हा नर्मदा शॉक होते की कोणाशी बोलते म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा, काय झालं, कोणाशी बोलतेस तू? मी इथे उभी आहे, कोण आहे? मीरा न बोलता तिथून निघून जाते. तेव्हा ती येऊन झोपाळ्यावर बसते आणि बोलते, आता आत्याला असं वाटते की मायाला मी गायब केले, पण आता मी यांना कसं सांगू की मायाच्या रूपात मी सुद्धा माझ्या बाबांना शोधते, आणि जोपर्यंत त्या आत्याला काही सांगत नाही तोपर्यंत त्या माझ्या जीव खात राहणार. नर्मदा आत्याने ताईचं सत्य ताईसमोरच सांगितलं. आता अंबिका ताई सोडणार नाही त्या नर्मदा आत्याला. सासूचा पुळका आहे ना तिला खूप. सगळंच भरकटत चाललंय. तेवढ्यात मंजिरी तिच्याजवळ येऊन बसते. मीरा बघते आणि मीरा उठायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते की काय झालं, बापाबद्दल काही विचार करतेस का? तेव्हा मीरा बोलते, मला तुझे सगळेच खेळ कळतात. माझे बाबा कुठे आहेत हे माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतेस ना तू? मंजिरीला मीराचं बोलणं हे ऐकून हसायला येत असतं. तेव्हा मीरा बोलते, काळजी करू नकोस, येतील ते, तुला शिक्षा द्यायला नक्कीच येतील. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. तुला काय वाटतंय मी हवेत बाण मारतीये? तुझा बाप माझ्याच तावडीत आहे. तेव्हा मंजिरी बोलते, विश्वास बसत नाही ना, चल तुला एक अशी गोष्ट सांगते खरं खोटं, की तेव्हा तुला कळेल की तुझा विश्वास बसेल. तेव्हा मंजिरी बोलते, तुझा जो बाप आहे ना त्याच्याबद्दल मला सगळं माहिती आहे. मीराला थोडं तेव्हा हसायला येतं, पण तेव्हा मंजिरी बोलते की तुझा जो बाप आहे ना, तो या घरात मायाचं रूप घेऊन वावरत होता. तेव्हा मीरा शॉक होते. तेव्हा मंजिरी बोलते की आता जर तुला तुझ्या बापाला वाचवायचं असेल तर हा तुझा जो माज आहे ना, हा तो तुला माझ्या पायाशी ठेवावा लागेल आणि मूल जन्माला घालावा लागेल, नाहीतर मला नाईलाजाने तुझ्या बापाला संपवावा लागेल. इकडे मीरा देवी आईकडे प्रार्थना करत असते की देवी आई, माझ्या बाबांना वाचव गं. आत्ता कुठे त्यांनी तू दिलेल्या मार्गावर चालायला सुरुवात केली होती. त्यांनी मुलगी नात यांना बघायला सुरुवात केली होती. त्यांना तू माणसात आणलं, आमच्या जवळ आणलंस, आणि आता आमच्यापासून दूर नेलंस. आणि आज तर मला सगळ्यात जास्त गरज आहे आधाराची. मी खूप आजीला शोधण्याचा प्रयत्न केला, पण आजी कुठेच भेटत नाही आहे. तेव्हा मीरा रडत असते आणि बोलत असते की देवी आई, सांग ना, तूच सांग, मला काय करू, मला काहीच सुचत नाही. तेवढ्यात अथर्व तिथे येतो. अथर्व सगळं ऐकत असतो. अथर्व पुढे येतो आणि मीरा शेजारी हात जोडून उभा राहतो आणि बोलतो की देवी आई, घरात जे काही घडते ते समजण्या पलीकडे आहे, पण काहीही होऊ दे, तुझ्याकडे एकच मागणं मागतोय. माझ्या मीराला रडवू नको. मी नाही बघू शकत तिला असं. मला माहिती आहे ही वेळ खूप कठीण आहे, पण ही वेळसुद्धा निघून जाईल. तुझ्याकडनं जास्त काही मागत नाही, फक्त एवढंच की माझ्या मीराचं हसू परत दे. तेव्हा मीरा पटकन अथर्वला मिठी मारते. तेवढ्यात आता बाहेर मायाची एंट्री दाखवली आहे. माया रिक्षातून उतरते, रिक्षावाल्याला पैसे देते आणि बोलत असते की बाहेरच्या जगात वावरणं किती कठीण होतं आहे. ॲटलिस्ट जेलमध्ये 2 वेळेचं गिळायला तरी मिळायचं. तेवढ्यात समोरून पिऱ्या येत असतो. तेव्हा माया बोलत असते की आता कुठून आणू पैसे, जॉब पण शोधावा लागेल, काहीच हातात नाही आहे. हां, आत्तासाठी हा फोन विकते, तेवढेच पैसे भेटतील. तेवढ्यात पिऱ्याचं लक्ष मायाकडे जातं. तेव्हा तो बोलतो, माया मॅडम. तेव्हा माया पळायला लागते. तेव्हा पिऱ्या बोलतो, थांबा, काय कसं चाललं आहे, की काय किराणा घ्यायला आलं होतं वाटतं. तेव्हा पिऱ्या बोलतो की मस्त डाव साधला तुम्ही, अजितशी लग्न करून मस्त गेम खेळलात, पण मला एक कळत नाही, घर सोडून पळून का आलात तुम्ही? तेव्हा या मायाला एकदम शॉक बसतो की मी कधी अजितशी लग्न केलं. तेव्हा माया बोलते की अरे काय बोलतोयस तू, अजितशी लग्न आणि मी? काय डोक्यावर पडलायस की आत्ता पण टाकून आलायस? पिऱ्या बोलतो, हो मॅडम, मला सगळं कळलं आहे. काल मॅडमला फोन केला होता, त्यांनी मला सगळं सांगितलं, आणि काल फोन केला तर त्यात हेही कळलं की तुम्ही घर सोडून पळून आलात, म्हणून म्हटलं कशाला पळून आलात तुम्ही. तेव्हा माया बोलते, माझं मी बघेन, तुला काय करायचं आहे? तेव्हा पिऱ्या बोलतो, बरं, मला काय घेणे, बघा काय करायचं ते तुम्हीच आता. तेव्हा पिऱ्या चालला जातो आणि तेव्हा
माया शॉक होते आणि बोलते की अजितशी लग्न आणि मी, आणि घरातून पळून गेली, काय बोलतोय हा? मंजिरी मॅडमचा काही प्लॅन तर नसेल ना? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.